आदरणीय अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे, माननीय शिक्षकवृंद, उपस्थित पालकवर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनो, सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आज आपण आपल्या देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यासाठी आपण येथे एकत्र आलो. या पवित्र आणि प्रेरणादायी दिवशी वेळेचे व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयावर माझे विचार मांडण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे. गेलेली वेळ आणि उसलेला बाण कधीच परत येत नाही, हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. पण याचा खरा अर्थ काय, याचा आपण कधी विचार केला का? मित्रांनो, प्रत्येकाकडे दिवसाचे 24 तास असतात. काही मोजकीची मुले अभ्यासात व इतर उपक्रमांमध्ये कशी यशस्वी होतात, याचं कारण काय असू शकतं? मित्रांनो, ती मुले वेळेचे योग्य नियोजन करतात, वेळेवर उठतात, वेळेवर अभ्यास करतात, शाळेत वेळेवर पोहोचतात. गृहपाठ पूर्ण केला आणि खेळण्यासाठी वेळ काढला तर आपले प्रत्येक काम आनंदाने पूर्ण होऊन जाते. वेळ वाया घालवण्याची जर सवय लागली, गृहपाठ अपूर्ण राहतो, कामे अपूर्ण राहतात, नंतर सगळी घाई गडबड होते. आपले माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम म्हणायचे की मोठी स्वप्ने पहा, ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या. स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करणे खूप आवश्यक आहे. आजपासून एक आपण छोटा संकल्प करूया. वेळेवर उठू, वेळेवर खेळू आणि वेळेचा सदैव आदर करू. कारण वेळेची जो किंमत जाणतो तोच यशस्वी होतो. चला, आपल्या जसे स्वातंत्र्यवीरांनी जसे देशासाठी प्रत्येक क्षण अर्पण केला, तसेच आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करून देशाचे आदर्श नागरिक बनूया. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.